जयंतराव बोला. महोदय, गेले 3 दिवस माझे सहकारी पाटील, काय विषय काय मला कळून द्या. आपण काय बोलताय तेवढं तरी सांगा. कपिल पाटीलांचं 2 दिवस आज उपोषण चालू आहे. आपल्या दालनामध्ये आम्ही 2-3 दिवस विनंती करतोय की उपोषण होऊ नये. उपोषण चालू आहे तर ही दालनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या समेत आपण बैठक घेऊन ऐस मार्ग काढावा अशी मी विनंती करतोय. बापट साहेब, या सभागृहाचा कुठलाही सदस्य जेव्हा सभागृहाच्या बाहेरचं एखादं आयुध वापरतो त्यावेळेला आपण सभागृह म्हणून त्याची दखल घेणं महत्वाचं आहे. सन्माननीय सदस्य कपिल पाटीलजी यांचा शिक्षकांच्या पगाराच्या संदर्भात काही प्रश्न आहे. सन्माननीय मंत्री विनोद तावडे यांच्या संदर्भात आपल्या दालनामध्ये आम्ही संसदीय मंत्री म्हणून आणि जयंत पाटील, स्वतः कपिल पाटील आणि तावड्यांना बोलवलं होतं. शेवटी प्रश्न अनेक असतात, ते सुटतातही, चर्चा करतो आपण, आणि म्हणून उपोषणाच्या मार्गाने जाऊ नये. शेवटी तावडे साहेब आहेत, मंत्री आहेत, त्यांना कधी तुम्ही भेटून बोलू शकता, मार्ग निघेल. सभापती महोदय, माझी विनंती आहे की कपिल पाटील यांना उपोषण सोडायला लावा आणि कुठलाही विषय असेल चर्चेतनच सुटतो आपल्या दालनामध्ये, आणि तावडे साहेब त्याच्यात फ्लिक त्यांचा काही प्रॉब्लेम नाही. बापट साहेब एक मिनिट. ठीक आहे ठीक आहे जयंतराव, प्रश्न असा आहे, मी बापट साहेबांच्या भावनेशी सहमत आहे की आपली परंपराच अशी आहे की कुठल्याही पार्टीचा एखादा सदस्य जेव्हा सेशन चालू असतं त्यावेळेस आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी लोकशाहीत अभिप्रेत असलेल्या सगळ्या मार्गाचा उपयोग करून त्यात उपोषण हा निश्चितच आहे. आणि आपणच सगळेजण ज्येष्ठ सदस्य इथले किंवा मंत्री हे विनंती करतात त्यांना जाऊन, आणि कोणतरी मंत्री शासनातर्फे येतो. त्याप्रमाणे एक वैयक्तिक माझ्यातर्फे आणि सदनातर्फे श्री कपिल पाटील साहेबांना मी विनंती करतो की आपण हा उपोषण आता थांबावं. आपण माननीय मुख्यमंत्री, माननीय तावडे साहेब, माननीय पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टर, ठीक आहे ना, ठीक आहे, आवश्यकता असली तर मुख्यमंत्री यांना बोलवून आपण बैठक काढू आणि आपल्या स्तरावर आपण करून घेऊ शकू. नेक्स्ट, जो उपोषण करतोय त्याला बोलून द्या ना. धन्यवाद सभापती महोदय. सभापती महोदय, आपण आणि सभागृहाने जे आवाहन केलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून फक्त एकच की याबद्दल मार्ग निघाला पाहिजे, आणि आपण म्हणाल्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि पार्लमेंट अफेअर्स आपल्या संसदीय कार्यमंत्री आणि शिक्षण मंत्री नाही ठीक आहे यांच्या ठीक आहे. तुम्ही आता कुठल्याही प्रतिष्ठेचा प्रश्न, जे ठरलं ते ठरलं, मी आहे ना त्यात. हे जाणीवपूर्वक शिक्षण मंत्र्यांना टाळून मग संध्याकाळी व्हॉट्सअप फिरतात. हे बघा, निर्णय मी घेतलाय, मी उपोषण करू नये असं माझं प्रामाणिक मत आहे. चर्चा आपण सभापतींच्या बरोबर करू, ठीक आहे, मार्ग काढायचा आहे, पण बैठक माझ्यासोबत होईल. ठीक आहे, होईल, आणि आवश्यकता वाटली तर मुख्यमंत्र्यांना नंतरची बैठक घेऊ.